आता मला कोणी पळून गेला म्हणावं, नाहीतर काही पण म्हणावं. आता काही जण असं म्हणतील की पूजाला लावलं कामाला आणि हा गेला पळून निघून, फसवून तिला अडकवून. असं काही नाही, मी तिला बोललो होतो पहिलं पण की तुला येऊ वाटलं तर ये, नाहीतर नको पण येऊ. पण मी तर त्याला 99% येऊ नकोच म्हणत होतो. ती आली माझ्या मागं किरकिरीन, ते मला पटलं नाही, तर त्यामुळं मी घर सोडून निघालो. तर मी कुठं चाललो आहे, काय चाललो आहे हे पण सांगेलच तुम्हाला. तर माझ्या एका जीवाभावाच्या मित्रानं आमचं इथलं काही वातावरण बघून त्यांनी मला बोलावलं आहे. त्यांनी काय म्हटलं की तू माझ्याकडे ये आणि तुला जेव्हा बरं वाटेल की बाबा हां मी आता घरी जावं, तेव्हा तू जा. तोपर्यंत आम्ही तुला फिरवू, आम्ही तुला आसरा देऊ. असं म्हटल्याच्या नंतर मी आज बॅग घेऊनच आलतो, तयारीतच होतो मी. कुणी पण काय बोलावं नुसता म्हणून. तर मी आज नंबर टाकला होता माझा, तर त्या नंबरवरती मला फोन करून एका मित्रानं, एका माझ्या भावानं मला बोलवलं आहे. तर ते कोण आहे काय आहे ते दाखवेल नंतर. मी दिवसभर ऊस तोडून आलो आहे, दिवसभर ऊस तोडून काम करून आलो आहे मी. ही माझी बॅग आणि यामध्ये त्यांच्यासाठी ज्यांच्यासोबत आपण चाललो आहे त्यांच्यासाठी ऊस वगैरे खायला घेतला आहे. आता मी दुसरं तर काही नाही घेऊ शकत, तेवढं तर आपल्याकडं आहे. म्हणजे आपलं काय असं नसं ना, पण आपल्याकडं आहे ते अवेलेबल, त्यामुळं मी ते घेतलं आहे. लांब चाललो आहे मी आता. सध्याला मी बस स्टॉपवर आहे. इकडं बघा बस स्टँड पाठीमागं धाराशिवचं बस स्टँड आहे हे. ज्यांनी कोण असतील ना इथले जवळचे त्यांना ओळखू आलं असेल. आता मला किती फोन कर बाई ना काय कर, मला बोलले नाही दिवसभर. आता मला ती बोलत नाही म्हणल्यावर मला तिथं राहून उपयोगच नाही. तिनं मला काही बोलले वाईट वंगळ असं काही नाही बरं का, पण ती माझ्याशी बोलत नाही आहे, यामुळं मी निघून चाललो आहे. माझी अडचण, माझा कोणाला प्रॉब्लेम होऊ नये, माझ्यापासून कोणाला त्रास होऊ नये, यामुळं मी माझं घर सोडून निघालो आहे. मी कुठं जाईल काय जाईल याचं तर काय सगळं मी सांगतच असतो आहे, सगळं सांगेल. पण मी अजून एक तुला पूजा सांगतो आहे की मला फोन करू नको. मला वाटत होतं की तू अडवशील, जाऊ नका वगैरे म्हणशील, किंवा तुझे आईबाप वगैरे तर कोणी तर म्हणतील की कशाला कुठं चालला काय. पण कोणीच नाही बोललं. नका बोललं ना, नका अडवं ना. तुम्हाला गरजच नाही माझी, तर मी तर राहून उगच कशाला तुम्हाला अडचण हो. जातो निघन माझं. आज दिवसभर काम केलं आहे ना, जेवलो ना काय, तिथं व्हिडिओ बनवला नाही काय नाही. आता इथं मी खाणार होतो खरं तर, मला भूक लागली आहे, पण खाण्याजोग्य काहीच नाही ना इथं. कुरकुरे नाही ना, चिप्स नाही. 8 वाजत आल्यात. आता हा व्हिडिओ मी आता अपलोड करेल का सकाळी अपलोड करेल याचं मलाच माहीत नाही. मी कधी अपलोड करेल त्याचं. माझ्या राजेंद्र नाईक दादानं पण कमेंट केलेली अलिबागला ये, पण दादा मला खरंच अलिबाग कुठं आहे माहीत नाही रे, त्यामुळं सॉरी माफ कर. माझ्या त्या एक मी बटाट्याच्या शेतात व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओवरती एवढ्या चांगल्या सुंदर अशा कमेंट येतात ना, अगदी माझं मन भरून येतं आहे. अशा असलं काम असते बरं का, मुलकाचं लोडचं काम असते. एकतर मला वजन उचलायचं नाही आहे, डॉक्टरांनी मला बोललेलं 2019मध्ये की भैया तू वजन वगैरे उचलू नकोस. मला थोडासा त्रास होतो छातीमध्ये. लाईटच गेली आहे, काय झालं काय माहीत, एकदमच आला लाईटला आहे, काय झालं काय माहीत. तर मी तुम्हाला कुठं चाललो आहे हे कधी सांगेल माहिती आहे का, डायरेक्ट मी त्या मित्राच्या घरी गेल्याच्या नंतर आली लाईट. हा बारका मला डोकावून बघतो कधीपासून. कुठला आहे रे पिल्या, ये की ये, कुठला आहे ये ये. त्याला मी कधीपासून असा बोलतोय ना, तर तो डोकावून बघत होता. नाव काय आहे पिल्या तुझं? महेश. आडनाव? शाळेत जात नाही का? कितवीला आहे? अंगणवाडीत का पहिलीत? कुठला आहे गाव, कोणतं आहे? कोणतं? गोविंदपूर. तेरपसलं गोविंदपूर. ढोकीच्या पुढे. मग आता तिकडं निघाला काय? इथंच इथं बस स्टँडवरच. हां हां.
तर त्याला आवडत असेल ना कधीपासून मी काय बोलतो. जेवला पिल्या काही खाल्लं का? खाल्लं काही नाही जेवला तू? जेवला नाही म्हणतोय तो कधीपासून डोकावून बघत होता. पण मी माझ्या बोलण्याच्या नादात त्याला लक्ष केलं नव्हतं. ज्यावेळेस लाईट गेली ना तर तो असा सरकत आला अलीकडं. मग मला वाटलं बाबा पोरगं पडल वगैरे म्हणून असं बघितलं ना एकदम. तर म्हणलं आता लाईट आली की पहिलं यालाच घ्यावं. खरं लहानपणच असावं, कशाला मोठा झालो ना, कशाला लग्न केलं ना, कशाला काय डोक्याला ताप झालाय असं वाटतंय. लहानपणी खायचं प्यायचं मस्त खेळायचं एवढंच ना. काय काम का काय कसलं टेन्शन काहीच नसतं डोक्याला. मी इथलाच आहे धाराशिव. पण आता कुठं जाईल ते मला माझा भरोसा नाही असं झालंय. कुठं जाईल म्हणजे असं काही हे नाही बरं का. आहे आपल्याला ठिकाण. आपल्या एका मित्रानं फोन करून मी आज नंबर सांगितलेला. तर ज्यांनी कोणाला भेटला असेल त्यांना भेटला असेल तो नंबर. तर तिथं मला फोन आला की दादा तू ये बिंदास्त आमच्याकडे. आणि ना आपला कल्याणचा दादा आहे ना, तसं जर कोणी असेल ना तर आपण जाऊ शकतो येऊ शकतो. त्यांची फॅमिली म्हणजे आपण त्यांच्या फॅमिली वगैरे सगळे असेल तर तिथं आपण आता त्या दादांची फॅमिली बघा आपल्याला सगळंच जीव लावतात. आपल्या दादा जीव लावतो तर त्यांची पोरं लावतात, त्यांच्या भावाची मुलं म्हणजे त्यांचा भाऊ ते मला कधी परक नाही समजत. त्यांचाच भाऊ समजून घेतात मला पण. आता दादा माझा भाऊ म्हणल्यावर सगळे माझेच भाऊ ना, सगळ्या माझ्याच बहिणी. तसं माझ्यावरती जीव लावतात सगळेच. तर तसा जर असेल ना तर मी बिनधास्तपणे 4-8 दिवस तिथंच राहणार आहे. आणि परत जेव्हा मला मनाला वाटेल बाबा जावं तेव्हाच जाणार आहे. तोवर मी त्या बाईचं तोंड बघणार नाही. तिचा पण ॲटिट्यूडपणा जो आहे ना तिचा किती तिला काय म्हणतात किती पावर आली आहे ती पावर जिरू द्या की जरा. आज दिवसभर तसं काम करतोय बोलत नाही बाई म्हणजे कशाला जेवेल माणूस. आज मी सकाळपासून उपाशी आहे. असाच मी निघालो आहे. आता धाराशिवच्या बस स्टँडमध्ये आहे. इथून मला जायला आजचा दिवस अख्खा जाईल एवढा लांब जायचं आहे मला. म्हणजे आजची रात्र पूर्ण जाईल एवढं लांब चाललो आहे. परत येण्याचा तर विचार पण नाही माझ्या डोक्यात. हां त्यांनी अडवलं असतं ना म्हटलं असतं जाऊ नको तर मी आलो नसतो का. जाऊ दे बाबा होत असतं लेकरांच्या तोंडाकडं बघून वगैरे सगळं विसरून गेलो असतो मी. पर नाही ॲटिट्यूड पण आलाय त्यांना. लागेल माझी गरज तेव्हा फोन येईलच की तेव्हा सांगेल मग मी. खा तेव्हा काही काय तिथे खा. पडशील हा तू पिल्या. ए महेश खाली पडशील हा. नीट बस हा. तर चला मी जिथं जाईल कुठं जाईल काय जाईल ते तुम्हाला सांगेलच.